संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। 24 तारखेपासून आम्ही जो आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येत आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुन्हा एकदा जून महिन्याचा 12वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे पैसे आलेले असतील, त्या बहिणींना आजपासून जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। त्या संबंधित आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। म्हणजेच ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, खरोखर तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये का 2100 रुपये सोडण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण पुराव्यासहित बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा सर्व लाडक्या बहिणींची संपणार आहे। आजपासून पुन्हा एकदा जून महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होतात की आज पैसे येतील का, उद्या पैसे येतील, तर हे पैसे कधी येणार आहेत ते सुद्धा आपण सविस्तर बघूया। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, अखेर जून हप्ता वाटप करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा या तारखेपासून जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, राज्यामधील तब्बल 2,52,00,000 बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, कालच मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर या बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की या तारखेपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार करा। म्हणजेच एकंदरीत जून हप्त्याची तारीख अधिकृतपणे फिक्स सुद्धा करण्यात आलेली आहे। या तारखेपासून राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सुद्धा रोज पाहत असाल की आज पैसे येणार, आज जून हप्ता आलेला आहे, या जिल्ह्यामध्ये आज जून हप्त्याचे पैसे विस्तार होतील। परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा येत नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून अफवा सुद्धा पसरत आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या व्हिडिओपासून सावध राहणं गरजेचं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून अधिकृतपणे तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा होत असतो। त्या अनुषंगाने जून हप्त्याची पूर्णपणे तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे। ती तारीख सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका सुद्धा दूर होऊन जातील। तर बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचे पैसे अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नाही। त्या संबंधित आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी अधिकृतपणे परिपत्रक काढून सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्राम असेल, अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सुद्धा रोजचे रोज पाहत असाल की आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, अद्याप कोणत्याही जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार झालेला नाही। त्या संबंधित आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। म्हणजेच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता पुढील 2 दिवसांमध्ये मिळणार आहे। त्या संबंधित आज तारीख सुद्धा
फिक्स करण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा या तारखेपासून जून हप्ता मिळणार आहे, ती तारीख जवळच आलेली आहे। तर ही तारीख पूर्णपणे फिक्स सुद्धा करण्यात आलेले आहे। या तारखेपासून राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला नाही, अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो जून हप्त्याची तयारी मागील 2 दिवसांपासून सुरू झालेली आहे। म्हणजेच 35 लाख बहिणींची डीबीटी तयार सुद्धा करण्यात आलेला आहे। पहिल्या दिवशी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो जून हप्ता कधी मिळणार आहे, कोणत्या तारखेला जून महिन्याचे पैसे विस्तार होणार आहेत आणि किती हजार रुपयाप्रमाणे जून हप्ता मिळणार आहे, त्यासोबत कोणत्या लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे, कोणत्या बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींना भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे परत एकदा सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेली होती। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी शासकीय कार्यालयामध्ये कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। परंतु त्या लाडक्या बहिणींना याच्या पुढे लाभ घेता येणार नाही, त्यांना जून हप्ता मिळणार नाहीत, कारण आता छाननी पूर्णपणे संपलेली आहे। परंतु या छाननी दरम्यान भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। कळत न कळत यामधून भरपूर बहिणी अपात्र सुद्धा झालेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना जून हप्त्याची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। त्यामुळे जून हप्ता कोणाला मिळणार आहे, कधी मिळणार आहे, किती हजार रुपयाप्रमाणे जून हप्ता मिळणार आहे आणि सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यांमध्ये जून हप्ता मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींना आता तुम्हाला सुद्धा सांगितले आहे की भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। परंतु त्या बहिणींना परत या योजनांच्या माध्यमातून हप्ते द्यायचे नाही, त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करायचे होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना अर्जांची छाननी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली होती। हे छाननी मागील 2 दिवसांमध्ये संपलेली आहे। त्यामुळे छाननीनंतर ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले असतील त्याच बहिणींना जून हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा त्यांना कोणताही मेसेज आलेला नसेल, म्हणजेच ज्या बहिणींचा अर्ज छाननीनंतर पात्र ठरलेला असेल त्या बहिणींना कोणताच मेसेज सुद्धा आलेला नसेल। परंतु ज्यांचा अर्ज छाननीनंतर पात्र ठरलेला नसेल त्या बहिणींना अशा पद्धतीने मेसेज सुद्धा आलेला असणार आहे। म्हणजेच हा मेसेज आहे युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल। ज्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल त्यांना जून हप्ता मिळणार नाही। परंतु ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। फक्त याच बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत असतील, म्हणजे ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, त्या बहिणींना 4 चाकी गाडींमधून फिरत असतील अशा बहिणींना जून हप्ता मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो महत्त्वपूर्ण अशा पात्रता आहेत, त्याच्यामध्ये पहिलीच पात्रता गाडीची आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत असतील, त्यांच्याकडे स्वतःची 4 चाकी गाडी असेल, त्या लाडक्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत असतील अशा बहिणींना जून हप्ता मिळणार नाही आणि त्यांना पुढील 4 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्या बहिणींकडे 2 व्हीलर गाडी असेल, सायकल असेल, बैलगाडी असेल, अशा प्रकारची वाहने असतील त्या बहिणींना पैसे मिळणार आहे, त्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे। पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला 3 लाखाच्या वरती कमवत असतील, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी प्रत्येक वर्षाला 3 लाखांच्या वरती पैसे कमवत असतील किंवा लाडक्या बहिणींच्या
घरामधील सर्व सदस्य मिळून 3 लाखांच्या वरती पैसे कमवत असेल त्या बहिणींना जून हप्ता मिळणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो या ठिकाणी काय सांगितले आहे की ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी महिन्याला 10,000 रुपये पगार असेल, ज्या बहिणींना 15,000 रुपये पगार असेल अशा बहिणींना काळजी करायची गरज नाही, त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी शिक्षिका असतील, मुख्याध्यापिका असतील, रेल्वे कर्मचारी असतील, पोलीस असेल, शिपाई असेल यांसारख्या सरकारी हुद्द्यावरती कामाला असतील अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही। परंतु ज्या बहिणी मजुरी करत असतील, बांधकाम कामगार असतील, धुणी भांडी करत असतील अशा ज्या बहिणी आहेत त्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत त्याच बहिणींना जून हप्ता मिळणार आहे आणि पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना चौथी पात्रता म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत असतील, घरामधील सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसतील, 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशाच बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही जून हप्ता देण्याबद्दल कटिबद्ध आहोत, यासाठी काही अटी सुद्धा घातलेल्या आहेत, त्या अटी सुद्धा बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो जून हप्ता कोणाला मिळणार आहे, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे। परंतु सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, बघा जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे, कारण अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना जून हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे। तुम्हाला गॅस कनेक्शनचे 830 आणि जून हप्ता 1500 रुपये सुद्धा मिळणार आहे। परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मागील पैसे मिळणार का। बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे, त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरसकट सर्व बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे येणार नाही, त्यासाठी राज्य सरकारकडून हेल्पलाईन सेवा सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींनी हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे। बघा लाडक्या बहिणींनो आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की पुढील 2 दिवसांमध्ये सर्व कामकाज पूर्ण होईल, त्यानंतर जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, यूट्यूब असेल, फेसबुक असेल यावरती तुम्ही सुद्धा रोजची रोज पाहत असाल की आज या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले, या बहिणींना पैसे आले, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा येत नाही, त्यामुळे तुमच्यामध्ये निराशा सुद्धा पसरत आहे, तुमच्यामध्ये गैरसमज सुद्धा पसरत आहेत। कारण कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी कमेंट सुद्धा केलेले आहेत की जून हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे का। बघा लाडक्या बहिणींनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे की अजून जून महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला नाही, परंतु आता महिन्याचा एंडिंग होत आलेला आहे, म्हणजेच महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू सुद्धा झालेला आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींनो 2 दिवसांमध्ये जून महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात होईल, ते महिना संपेपर्यंत सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत। परंतु अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी करू नका, कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना वाटत आहे की आपल्या शेजारील काकूला पैसे आले, समोरील ताईला पैसे आले, परंतु आपल्याला पैसे आलेले नाहीत। परंतु लाडक्या बहिणीनं अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले नाहीत, तुम्ही सुद्धा आपणवरती विश्वास ठेवू नका, गैरसमज सुद्धा करून घेऊ नका। म्हणजेच लाडक्या बहिणीनं पुढील 2 दिवसानंतर तुम्हाला सुद्धा पैसे येण्यास सुरुवात होईल। राज्यामधील 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं तोपर्यंत तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे, त्या संबंधित माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं सर्व माहिती मुद्देसूद दिलेली आहे, त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र।